हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आता मम्मी गेली आहे नीता मावशीकडे. मी जो सकाळी व्लॉग टाकला त्यानंतर मी आत्ता कंटिन्यू करते आहे माझा व्लॉग. आणि आता मला खूप भूक लागली आहे. मी कधीपासून इथेच गॅलरीमध्येच बसून खूप काय काय माझ्या डोक्यात चालू आहे आणि थोडासा मूड खराब आहे, पण ठीक आहे. आणि आता मला भूक लागली आणि मम्मीने काल हे जे घेतलेलं वो अभी काम आने वाला आहे आणि आता मी ते खाते आहे. आता असं वाटतं आहे खरंच लाईफमध्ये लोक किती इम्पॉर्टंट असतात. फ्रेंड्स काही नसतात. फ्रेंड्स वगैरे सर्व एका टाईमपर्यंत ठीक आहे बस. कोणते कोणते असतात जे एकदम फाडू असतात, तसं कोणतरी एक पाहिजे. वैसा कोई तो एक दोस्त चाहिए भाई. बाय. मी थोड्या वेळाने चालू करते खायच्या टायमाला. त्यानंतर आता जस्ट मम्मी आली आणि मम्मी आईकडनं खूप काय काय घेऊन आली आहे आणि पण काय काय घेऊन आली आहे, स्वतःसाठी पण घेऊन आली आहे काय काय. पण आता पहिला तर मी जेवणार आहे हे थोडा वेळ असंच ठेव. थोडेसे 3-4 कपडे काढून बघितले मी. माझं दाखव नाही गेलं. मला एवढी फोडी आलेली तरी मी पळत गेली. असं बसायचं का लगेच जेवायला दूध घ्यायचं? अरे बाबा मी ठेवलं दूध गॅसवर, हिने ठेवलं, हिला बोललं, मला नको बोलू काय. हळूहळू थोडं काट करणं द्यायचं दे. काय बोलली निगरे? काय बोलली परत बोलशील? काय हळू बोलशील परत? लय मारी नजने. पहिला सांगते निगरे कॅमेरा तुम्ही दाखवा असली त्यात. कॅमेरा तू दाखवते. कॅमेरा परत बोल तू थोबड खोबडून. बोलेल मी, जे करायचं ते कर. बोलेल. मम्मी मुद्दामून करते आता. ओव्हर ऍक्टिंग करते ना लय. तुला बोलते ती. मम्मी लय ओव्हर ऍक्टिंग. म्हणजे तुला काय बोलायचंच नाही. हे काय लगेच आता गरम कर. झालं गरम येऊन बघ, हात लाव. परत ओरडलीस मोठ्यानी. मी जे आहे ते बोलली. झालं गरम. हळू बोल. झालं गरम. थोबडच फोडीन. हळू बोल. आणि हे माझ्यासाठी स्पेशल आणलं. तुझ्यासाठी स्पेशल. आम्ही कुठे जाईल? आई बोलली मला खावा हा पाठवलं. मला अंजीर आणि हे फक्त माझी आईच देऊ शकते या जगामध्ये, अजून कोण नाहीये. बघा माझी आई देऊ शकते का मला? नाच करायचंच माहिती यांना. फक्त भात पण घातला बघा कुकर मध्ये. कधीच्या काळी सांगितलं तिला भात घाल जरा, तर असा घातलाय हा भात. बघा मम्मी तुला बोली पुरा घर साफ कर. का हे साफ करायचं आता घर? तुला बोललेली येताना मी आल्या ती मला घर साफ पाहिजे. सगळा पसारा असायचा, कचरा असायचा, मला व्यवस्थित परत झाडू पाहिजे. तुझे 2 पोरी पण इथे अवेलेबल आहेत. तू तुझं काम कर जेवढं तुला सांगितलेलं. जास्त बोलू नकोस. चुकीचं आहे हे. मी पोलीस कंप्लेंट करेन. जा कर. कॉन्टेंट नाही भेटणार. आता हा एवढीसा भात तिखा. अरे नको घेऊ, माझं जेवण जेवण घेते. तिने धबधबा बनवलाय त्याच्यामध्ये. मम्मा प्लीज शट अप. आणि हे एवढं चांगलं जेवण मम्मीने नाही बनवलंय, आईकडनं घेऊन आलेत मॅडम. आणि आईच्या घरी असं बनतच असतं. आणि आई थँक्यू. आई तर ब्लॉग बघते. आईला ब्लॉग बघूनच अख्खी पुन्हा आमच्या घरात काय चालू आहे ते आईला ह्याच्यावरनं. और सबसे ज्यादा स्ट्रगल किसको मिलता है तो 4 को मिलता है. ठीक है, वो हमने डिस्कस किया राइट. ऐका था. और 4 के बाद कौन होगा? 4 के बाद 8 वो स्ट्रगल करता है. हाँ स्ट्रगल करता है, लेकिन 8 की एक स्पेशलिटी है. अगर मैं बहुत बार यूट्यूब पे वीडियो डाल दूं ये करूँ ना, मैं 8 के लिए कलेजा निकाल के वीडियो बनाता हूँ. उसको व्यू भी नहीं आते. क्यों नहीं आते? वो उसके लाइफ में काम करने में इतना मशगूल है, उसके डे टू डे लाइफ में प्रॉब्लम कर वो वीडियो देखने को भी टाइम नहीं. वो बोलता है टाइम क्यों वेस्ट करूँ मेरा. तो इन्फिनिटी है 8. यानी क्या है? इन्फिनिटी. जीवन समाप्ति होता है. लेकिन फिर मोदी जी भी 8 तारीख के हैं, उनके तो जीवन में बढ़िया हुआ. तो 8 वाले का अगर भाग्यांक बहुत अच्छा होता है, जैसे मोदी जी का 5 है, तो वो जीवन के 40 साल के बाद दुनिया पे राज करते हैं. 40 से पहले नहीं. 40 से पहले 40 तक संघर्ष है. उसके बाद रिलेशनशिप
साप सकाळ सकाळी हे सर्व ऐकायला भेटतं. असं झोपेत न उठायचा पहिला झोप. रेकॉर्ड केलंच म्हणून तुझ्यासाठी हे काहीतरी कर लाईफ मध्ये. तुझं हे नाव पण एस वरून येतंय. जे लाईफ मध्ये प्रॉब्लेम करते 8 नंबर येतंय त्याला काहीतरी कर. मग नाव का ठेवलं तिचं सृष्टी? मला नव्हतं माहिती त्या टायमाला सगळं. तिचं काहीतरी करते मी, काहीतरी आणून तिच्या हातात घालते नंबर वाईज. गुड मॉर्निंग. कुठल्या मंदिरात जाऊन का तिला नारळासारखी आपटू दिला? ए बाबा गप ना नको काय बोलूस ना. तू उठ पहिला आणि ब्रश करून घे. चल कामाला लाग. चालू आहे. मम्मीने मस्त पराठे बनवले आहेत नेटफ्लिक्स बघत बघत. अशी फोडी आली आहे ज्याच्याने मला चालायला नाही होतं. लिटरली मी अशी लंगडत चालते. आता मी खाली जाऊन परत वर आली. मी ती फोडी फोडली. जी फोडी आली आहे माझ्या पायावरती फुल रेड झाली आहे. फुल एकदम टमाटर झाली आहे. आणि मग त्याच्यामुळे माझा पूर्ण पाय दुखतोय. पण आता त्याचं मी काही नाही करू शकत. लय दुखतंय. आणि मम्मीने हातात जायचं. खावा ऐक खादीच. मम्मा जरा नीट बोल. हा नीट बोल जरा. हस जरा. नीट बोल ना प्लीज. काम करा म्हणजे कळेल. हस जरा. हस माणूस. हस. घ्या खावा दाल मखनी. मम्मा गप्पा. डाळ मखनी नाही येते. ही उडदाची डाळ आहे. डाळ मखनी उद्या बनवेन मी. उद्या बनवेन दाल मखनी. तुला स्वतःला काय काय बनवायचं असतं आणि नंतर मग माकी दाल बोलतात त्याला. शिविका देते आहे एकदम जेवणाने. तुम्ही क्रेविंग होते ना मला जेव्हा की आज हे खायचं ते खायचं तर मी एकदम बनवते मस्त आणि मस्त खाऊन त्या. मग तेच तर. नंतर मग मला बोलेन खा खा खा. स्वतःला तिला काय 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 बनवायचं असतं. स्वतःला कामं करायची असतात. हा सकाळी पराठा बनवला. आता बघा सकाळचा पराठा हा खाल्ला नाही लोकांनी. घ्या खाल्ला मी. मम्मी दिसली यार मला. मम्मीला बोलते आता मोमोज घेऊन दे मला. हो मम्मीचा फिट बघा. फिट गाईज. अंधेरी स्टेशन मध्ये जाऊ शकतेस तू. माझा जॅकेट घातलाय. माझा जॅकेट घातलाय. काय माझे कपडे घालतात तुझे कपडे मला येतच नाही. ऑटो कपडा कुठे जाणार आहे? अंधेरी स्टेशन वर. अंधेरी स्टेशनला ट्रेननी जाणार आहे मम्मी. मग कंटाळा आला मला. जीवावर आलाय. तेच तर मला ते आई बोलली असेल ट्रेननीच. माझ्या जीवावर आलं की कसं मी आता जाऊ ट्रेननी ट्रॅव्हल करू. मला कंटाळा. असं नाही गाईज. करायचं असतं ट्रेननी ट्रॅव्हल. मी करायचं. आता मी जॉबला गेली असते आज तर मी आता लगेच ऑटो पकडून डायरेक्ट हारला गेली असते. ऑटो घरी आहे म्हणून ट्रेननी करते. रॅपिडो करशील तर 200 पर्यंत पोहोचशील. नाही मला तो ऑटोवाल्याला नाही विचारला. मम्मी ऑटो बोलून आता आईकडे जाते. मी मोमोज घेऊन घरी जाते. आली जस्ट नाही मला 1 तास झाला येऊन. आणि मी आता जस्ट चालू केला आहे माझा ब्लॉग. माझा एक तुटलं आहे जे मला आता परत लावायचं आहे. स्टिक करायचं आहे. आणि हे सिरियसली खूप मस्त नेल्स आहेत. म्हणजे मी कधीपासून लावले आहेत. हे प्रेस ऑन आहेत जे मला कलॅबमध्ये आले होते. ज्याचं मी टाकलं होतं स्टोरी इन्स्टावरती. चांगलं काहीतरी नाव होतं. जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही मला खाली सांगा. तोपर्यंत मी बघून तुम्हाला मेसेजचा रिप्लाय देऊन टाकेन. आणि सिरियसली हे खूप आवडले आहेत मला. ह्याच्यापेक्षा जास्त ते पिंकवाले आवडलेले जे एकदम मस्त वाटत होते. नॅचरल वाटत होते. आणि खूप इझी आहे काढायला लावायला. अँड ते कॅरी करायला पण खूप मस्त होते. आणि मी कशावर होती. हां मम्मी गेली आईकडे. आणि मोनू येशू दोघं पण आतमध्ये बसले आहेत. मी बाहेर बसली आहे. मी कशिश कपूरचा एक व्लॉग बघते. मला ती थोडीशी आवडते. म्हणजे ती जशी राहते तसं मला थोडंसं आवडतं. अँड आता तर काय करत नाही आहे मी. आणि माझी डॉटेनकीची सनस्क्रीन एवढी संपली की ती उलटी ठेवली आहे अशी. आणि आज मी अशी दाबून दाबून काढत होती. ती पूर्ण संपल्याला मला ही नवीन ऑर्डर करायची आहे. आणि असा शेड आहे हा. फेअर आय थिंक एकदम फेअर. सो आता 10 तारखेच्या पहिला काहीतरी रूम शिफ्ट होणार आहे फायनली. अँड आम्ही तिकडे कॉल केला अँड सर्व डन केलं आहे. आता मला खूप लोकांचे असे पण कमेंट्स येतात आहेत की म्हणजे 10% किंवा 99% कमेंट्स खूप
भारी आहेत. म्हणजे ते बघून माझ्यामध्ये थोडंसं अजून हे आलंय की हां आदिती तू करू शकतेस किंवा तुला असं सपोर्ट आहे सर्वांचा आणि तुम्हाला सुद्धा हे आवडतंय. हा थोडासा छोटूसा चेंज आहे, एक छोटूसा चेंज आहे खूप, पण त्या छोटूशा चेंजमुळे खूप काही होऊ शकतं आणि मी त्याचाच वेट करते की मी कधी एकदम असं घुसते आहे ह्याच्यामध्ये पूर्ण. कारण मी पूर्ण दिवस रात्र पूर्ण टाईम माझ्या डोक्यात फक्त हेच चालू असतं आणि मी विचार फक्त ह्याचेच करत असते की मी तिकडे जाणार अँड डेली व्लॉग्स, डेली रील्स इन द सेन्स म्हणजे असं कधी कधी पण एकदम रेग्युलर, एकदम फुल फोकस. कारण इथे कसं होतं आहे माहिती आहे मला ना, अशी ती वाईब चांगली नाही. आणि मी ना तुम्हाला माहिती आहे काय केलं आहे, मिशोमधनं थोडंसं हे बोलबच्चन जास्त होतं आहे पण ठीक आहे मी माझं मनातलं बोलते. मी मिशोवरनं 6,000 की 7,000पर्यंतचं ना ॲड टू कार्ट करून ठेवलं आहे. तुम्हाला माहिती आहे मला हे घरात लावायचं आहे, ते लावायचं आहे, हे लावायचं आहे, ते लावायचं आहे, असं लावायचं आहे, तसं लावायचं आहे. आणि ते ॲड करता 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 मी ते बघितलंच नाही आणि मला ते सर्व पाहिजे हां. आणि ते झाले 7,000. आणि माझं असं झालं जेव्हा पण माझे हे 7,000 ह्याच्यासाठी बाजूला होतील ना या सर्वांमधनं तर मी हे नक्की ऑर्डर करणार आहे. अँड मला एक बेड घ्यायचा आहे बाहेर. तर आय थिंक तसं तर एक गादी आहे जी आपण अशी बेडरूममध्ये थोड्या दिवसासाठी लाईक 1 or 2 मंथसाठी ठेवू शकतो, ज्याचं काय एवढा मोठा इश्यू नाही. कारण आपल्याला सेटल व्हायला थोडा तरी टाईम द्यायला लागतो त्या गोष्टीला. असं नाही की आपण जर शिफ्ट झालो आहे आणि सर्व एकदम लगेच सर्व पाहिजे. तर मला तरी आता समजलं आहे की सर्व लगेच आधी ती नाही होत, पेशन्स ठेवायला लागतात, जे माझ्यामध्ये जरा पण नाही. पेशन्स नावाची गोष्ट माझ्यामध्ये नाही आहे, पण मी आता शिकते आहे की पेशन्स ठेवून काम करायला. कारण मी जे पण घाईमध्ये काम केलं आहे आजपर्यंत खूप विचित्र काहीतरी होतं, ते खूप काहीतरी वेगळंच टर्नआउट होतं हर टाईम. सो मी असा विचार केला की मी घाई नाही करेन कोणत्याच गोष्टीसाठी. एकदम नीट जसं चाललंय विचार करून थोडंसं पेशन्स ठेवून करेन. घाईमध्ये विचार नाही घेणार आणि काही पण फालतूगिरी नाही करणार. अँड मी इथेच होती आय थिंक. ॲक्च्युली मी हे बोलायला कॅमेरा ऑनच नव्हता केला, पण ठीक आहे. आणि हां 99% असे होते कमेंट, पण 1% कमेंट असे पण होते की ती घराची वाईब नाही चांगली वाटत आहे किंवा तिकडे कशाला घेतलं, दुसरीकडे घ्यायचं अजून चांगलं, तिकडचा रोड खराब आहे वगैरे. पण मला असं वाटलं तिकडे जाऊन की हां चांगलं आहे, लाईक 16th फ्लोअरवर आहे रूम, कोणाची किरकिर नाही, आजूबाजूच्या लोकांचे सर्वांचे दरवाजेसुद्धा बंद होते. आणि मला तरी असं वाटतं कोणाला काय फरक नसेल पडत की ह्यांच्या घरी काय चाललं. तसं पण आमच्या घरी काय चालू नसतं, पण मी एक सांगते लाईक मला चुगली करणारे माणसं नाही आवडत. लाईक मी कोणत्या पण सलॉनमध्ये जेवढं पण काम केलंय ना, कुठे ना कुठे तुमच्या पण इकडे लाईक तुमच्या पण जिकडे तुम्ही काम करता सर्वीकडे हे पॉलिटिक्स चालू असतात, ह्याची चुगली तिकडे लावा, मॅनेजरपर्यंत सर्वीकडे चालू असतात. पण माझं कसं आहे माहिती आहे, मी जिकडे चुगली चालू असते ना मी तिकडून उठते, सीधा हटून जाते. जर मी माझ्या बिल्डिंग खाली आहे किंवा मी माझ्या फ्रेंड्स सोबत आहे तर ते थोडंसं होतं, ते तर सर्वांचं होतं, ते तर झालंच पाहिजे भाई, मग मजा नाही येणार. पण जे असतं ना की जळणं, एकमेकांवर जळणं, ते नाही कधी केलं. आणि मला तसा ग्रुप अजिबात नाही आवडत. आणि जर तसा ग्रुप आहे मला समजलं मी एकदम लांब होऊन जाते. पण मी हे का बोलते, पण ठीक आहे. माझ्या सलूनमध्ये पण असं खूप काय होतं आणि मला एक माझं ते चांगलं वाटतं की मी या सर्वांपासून खूप लांब राहते. तर स्वतःचं पडलंय मला बस. आणि बस आता मम्मी पण येईन थोड्या मिनिटांनी आणि मग मी माझा व्लॉग एडिट करत बसेन रात्रभर. आज पूर्ण टाइम मी फक्त सिरीज बघण्यात घालवलाय. आणि सध्या एक टेन्शन आहे माझं, आता ते कधी पूर्ण होणार आहे माहित नाही. जोपर्यंत ते येत नाही ना तोपर्यंत असं टेन्शन होतंय. आणि काय येते मी तुम्हाला सांगू पण. सो बाय, मी माझ्या टेन्शनमध्ये परत जाते.